मनोज आहे. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महत्त्वाचा एक दिवस दाखवणार आहे. मी घरी असल्यावर माझा काय काम असतं, बाहेर गेल्यावर बाहेर असतो, पण घरात असल्यावर काय करतो, दिवसभरात कसा माझा वेळ घालवतो ते मी तुम्हाला दाखवतो. मग दाखवतो तुम्हाला आमच्या किचन मध्ये. हॅलो, तर तुम्हाला काय वाटलं माझा व्हॉइस ओव्हर यायला लागणार नाही का? पण असं होऊच शकत नाही, कारण हा काकाचा म्हणजे तो दिसेल असा पहिला ब्लॉग आहे, तो बोलेल असा पहिला ब्लॉग आहे. तर मी थोडं बोलून त्याला जरा कम्फर्टेबल फील करायसाठी मी आलेले आहे इथे व्हॉइस ओव्हर द्यायला. तर आता आपण बघतोय की आपला काका म्हणजे माझा काका इथे भोपळा सोलतोय. का तर काकीची थोडीशी कामात मदत व्हावी, रेग्युलर लाईफमध्ये ती जे काम करते ना त्यात तिला थोडीशी मदत व्हावी म्हणून. आणि माझी काकी ती पीठ मळते, का तर तिला टोटल 30 चपात्या लाटायच्या असतात. कॅन यू इमॅजिन 30 चपात्या. आणि हे माझा काका तिथे भोपळा सोलत आहे. आता त्याचं काम उरकलं. आता काय मेनू ठरलेलं आहे एवढं? मसाला डाळ आणि दुधी भोपळा. हो, आणि गोडाचा शिरा करू. आज कोणवर आहे? आज चतुर्थी. हा, अंगारकी चतुर्थी, गोडाचा शिरा करू. मित्रांनो, माझं नाव मनोज आहे. आमच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमची घरगुती छोटीशी मेस आहे. माझी बायको मेस चालवती. माझा 2016 साली अपघात झाला होता. त्या अपघातानंतर आमच्यावर खूप मोठं आर्थिक संकट आलेलं होतं. तर त्यामध्ये तिने माझी साथ कधी सोडलीच नाही. तर तेव्हापासून त्यानंतर आमचा भरपूर वेळ दवाखान्यामध्येच गेला. सुरुवातीचे 2-3-4 वर्ष. त्यानंतर सुद्धा म्हणजे इकडून तिकडून झालं थोडंसं मॅनेज, परंतु नंतर जशी मुलं माझी मोठाली व्हायला लागली त्यानंतर आमच्यावर त्यांचा शैक्षणिक खर्च वाढला ना. सुरुवातीच्या काळातल्या माझ्या आजारपणामुळे तिला पुढं नोकरीसाठी ती नर्सिंग तिचं झालेलं आहे मायाचं, परंतु माझ्या आजारपणामुळे तिला काही कुठं बाहेर नर्सिंगसाठी कामासाठी बाहेर तिला कुठं काही जाता झालं नाही. म्हणून मग घरात राहून माझ्याकडे पण लक्ष ठेवण्यासाठी तिने घरातूनच घरगुती छोटीशी मेस चालू केली. तिला पण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे, म्हणजे ठीकठाक. त्याच्यावर आमचं कुटुंब चालते बऱ्यापैकी. मी आता तिची तुमच्याशी ओळख करून देतो. ही आहे माझी बायको माया. नमस्कार. आज काय स्पेशल? आज मसाला डाळ होईल. आज अंगारकी चतुर्थी, तर मसाला डाळ होईल आणि दुधी भोपळा, केळीचा शिरा, चपाती, पापड असा मेनू आहे आजचा. अरे वा. हो, माझ्या मिस्टरांची मला खूप मदत होते ह्याच्यामध्ये. जरी व्हीलचेअरवर असले तरी पण ते भाज्या कापून देणं, भांडी धुवून ठेवणं, खूप मदत होते. चला तर आता मी संपूर्ण भोपळा चिरून घेतो आणि आपण नंतर भेटू पुढच्या तयारीत. हे आता आमच्या चपात्या चाललेल्या आहेत बघा. आता चपात्या भाजण्याची मदत करतोय मी. भरपूर चपात्या असतात, 12 डब्यांना भरपूर चपात्या करावं लागतात. त्यासाठी मी चपात्या भाजण्याची मदत करतो बघा. चपाती भाजणं खूप जिकरीचं काम आहे. ते त्यांना जमतंय, प्रॅक्टिसने खूप छान जमायला लागलेलं आहे. आतापर्यंत किती चपात्या भाजल्या काका? 10-15 झाले असतील. अरे वा. मग काकी तुझं काय म्हणणं आहे का त्याला पगार बिगार द्यायचं काही विचार? नाही, त्यांचं काम खूप छान करतात ते, चपात्या भाजायचं. अरे वा. चला, काकीला एक हातभार झाला. हो, तसं एक डबे पोचवायला हातभार आहेच आमचा. ते मागं उभा आहे. हा काकाचा रोजचा स्ट्रगल आहे. म्हणजे नॉर्मली जेव्हा तो घरी असतो तेव्हा तो करतो, आणि तो स्वइच्छेने करतो. असं नाही का बाबा त्याला बळजबरी करून तिथे आणून बसवते. त्यामुळे ही गोष्ट आम्हाला आवडते की बाबा तो काहीतरी इंटरेस्ट घेऊन करतो. नाहीतर हा
ह्याला आम्ही किती सांगितलं ना, पर कोणत्याही गोष्टीची लालच दिली ना तरी हा काही काम करत नाही. ह्याला जर म्हटलं ना वेदू वजन कमी कर, तुला इनोवा घेऊन देऊ, हे घेऊन देऊ, तरी त्या पोराचं वजन जसंच तसं आहे. का खोट बोलायचं नाही. कॉपीराइट नाही कॉपीराइट. ते आहे जानू. झालं का की तुझा सगळा स्वयंपाक? मग हो होतच आलेलं आहे आता. दाखव काय काय बनवलं मग सगळ्यांना मेसचं. कारण नॉर्मली काही काही लोकांना वाटतं ना मेसचं जेवण साधं सुद्धा असतं. हा गोडाचा शिरा आहे, केळी टाकून बनवलेला शिरा आहे. हा भात, ही छान पैकी मसाला डाळ, डाळ पण अशी छान घट्ट बनलेली आहे. हॉस्टेलर्स प्लीज जळू नका. डबे वाढल्यामुळे परत एकदा कुकर लावलेला आहे भाताचा. आणि इकडं भोपळ्याची भाजी शिजते, ती पण दाखवते. भोपळा शिजतोय. संपूर्ण काम संपलेलं आहे. आज भेटूया आपण नवीन पुढच्या विषयासह नवीन ब्लॉग मध्ये.